हैदराबाद। दक्षिण भारतातलं एक महत्त्वाचं शहर आणि या शहरावरून तेलंगणा समर्थक आणि विरोधक असा संघर्ष सुरू आहे आणि त्याला कारणीभूत आहे हैदराबाद भोवती फिरणारं अर्थकारण। हैदराबादमध्ये सीमांध्रच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून ठेवली आहे। हैदराबाद तेलंगणामध्ये गेल्यानंतर तिथलं वर्चस्व कमी होईल या भीतीनं सीमांध्रच्या नेत्यांनी तेलंगणाला विरोध सुरू केलाय। इन सारी चीज़ों से ज़्यादा उन लोगों का इन्वेस्टमेंट लैंड पे है और ये लोगों की डर है, शुबा है, अगर हम हैदराबाद खो बैठेंगे तो शायद ये टिक नहीं पाएंगे। हैदराबादमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक कशी आहे ते पाहूया। हैदराबादच्या बांधकाम व्यवसायात 50% जास्त गुंतवणूक सीमांध्र भागातली आहे। अपोलो, यशोदा, किम्स, केअर अशा मोठ्या हॉस्पिटलसह हैदराबादमधला 70% वैद्यकीय व्यवसाय सीमांध्रच्या लोकांच्या ताब्यात आहे। बॉलिवूड नंतर सर्वाधिक कमाई करणारी तेलुगू चित्रपटसृष्टी सुद्धा पूर्णपणे सीमांध्रमधून आलेल्या लोकांच्या ताब्यात आहे। राज्याचे बहुतेक सर्व आर्थिक व्यवहार हैदराबादमध्ये होतात। 20 पेक्षा जास्त तेलुगू चॅनल्स, प्रमुख वृत्तपत्रांची मालकी सीमांध्रच्या लोकांकडे आहे। स्वाभाविकच सीमांध्रच्या नेत्यांचा तेलंगणाच्या निर्मितीला विरोध आहे। हैदराबाद हे एक मोठं शहर आहे आणि या हैदराबाद आणि लगतच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या नेत्यांची गुंतवणूक आहे। आरोग्य क्षेत्र असेल, रिअल इस्टेट असेल, प्रसार माध्यमे असतील किंवा इतर प्रकारच्या मोठ्या धंद्यांमध्ये या नेत्यांची गुंतवणूक आहे आणि हैदराबाद तेलंगणामध्ये गेलं तर प्रशासकीयदृष्ट्या आपलं वर्चस्व या भागातून कमी होईल, मग आपल्या उद्योगांसाठी आपल्याला काही करता येणार नाही अशी भावना या नेत्यांमध्ये आहे। एकंदरीतच हैदराबादमध्ये सीमांध्रातल्या नेत्यांचे आणि नागरिकांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे हा प्रश्न आणखी चिघळलाय। महेश तिवारीसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, हैदराबाद।